नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर बांधकाम कामगार योजना सुरू झालेली आहे। आता याच्यामध्ये कोणत्या लाभार्थ्यांना याचा लाभ भेटणार आहे, सोबतच तुमची पात्रता, वय, कागदपत्रे, आता जे नवीन अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी कोणती कागदपत्रे आहेत, सोबतच तुमच्या खात्यावरती टोटल रक्कम किती मिळणार आहे आणि या योजनेचा फॉर्म कसा भरायचा आहे याची सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आणि बांधकाम कामगार योजनेमार्फत 1 लाख रुपयांपर्यंत अनुदान कसे मिळते ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर पहिल्यांदा बघून घेऊयात बांधकाम कामगार योजना कोणत्या कामगारांसाठी आहे, सोबतच याच्यामध्ये कोणत्या योजनांचा लाभ भेटणार आहे। तर या योजनेमध्ये बांधकाम कामगारांसाठी 32 योजनांचा समावेश केलेला आहे। म्हणजे टोटल मिळून 1 ते 2 अशा योजना नाहीत, त्याच्यामध्ये 32 योजना आहेत, ज्याच्यामध्ये विवाह, शिक्षण, दवाखाने, दुपारचे जेवण असे अनुदान टोटल तुम्हाला 32 योजना दिले जाणार आहेत। आता या योजनेसाठी एकच अर्ज करावा लागणार आहे आणि या अर्जामार्फतच तुम्हाला कोणती जरी योजना घ्यायची असेल तर ती योजना तुम्हाला भेटू शकते। त्याच्यामुळे याच्यामध्ये जी कागदपत्रे आहेत, सोबतच हा फॉर्म कसा भरायचा आहे आणि या 32 योजनांचा लाभ कसा घ्यायचा आहे ते सुद्धा बघणार आहोत। परंतु तुम्ही बांधकाम कामगार असला पाहिजे तरच तुम्हाला या योजनांचा लाभ दिला जाणार आहे। आता पहिली जी योजना आहे त्याच्यामध्ये तुमच्या मुलीच्या लग्नासाठी 50,000 रुपयांपर्यंत खर्च दिला जाणार आहे। आता हा खर्च तुमच्या खात्यावरती थेट जमा केले जाणार आहे। परंतु तुमच्या जर मुलीचे लग्नासाठी तुम्हाला खर्चाची गरज असेल तर तुम्हाला अनुदान दिले जाणार आहे। याच्यासाठी अर्ज करावा लागणार आहे। 50,000 रुपयांपर्यंत फक्त अनुदान दिले जाते। बाकीच्या सुद्धा वेगवेगळ्या योजनांचा याच्यामध्ये समावेश आहे, जसं की मोफत भांडे संच, घरकुल योजना, सोबतच वेगवेगळ्या पेन्शन योजना आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर मुलगी असेल आणि तिचे लग्न करायचं असेल तर त्या लग्नासाठी 51,000 रुपयांपर्यंत अनुदान सुद्धा दिले जाते। आता तुम्ही बांधकाम कामगार आहात तर अर्जदाराची वय किती असावे हा तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, तर तुम्ही बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगाराचे वय 18 वर्ष ते 60 वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे, अन्यथा लाभ घेता येणार नाही। तर बघू शकता कामगाराचे वय परफेक्ट 18 पूर्ण पाहिजे आणि 60 वर्षांपेक्षा कमी पाहिजे। जर 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर लाभ घेता येणार नाही। आता या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे कामाचे दिवस हे टोटल किती पाहिजे आहेत ते सुद्धा शासनाने सांगितलेलं आहे। तर अर्जदाराचे कामाचे दिवस मागील 12 महिन्यांमध्ये पूर्णपणे कमीत कमी तुम्ही 3 महिने काम केलेलं असावं, म्हणजे 3 महिन्यांमध्ये 90 दिवस तुमचे भरलेले असावेत, तरच तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरता येणार आहे। 90 दिवस म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे 3 महिने। 3 महिन्यांपेक्षा जास्त दिवस भरलेले पाहिजे, अन्यथा 3 महिन्यांपेक्षा जर तुम्ही कमी काम केलेलं असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। राज्यामध्ये भरपूर कामगार आहेत, त्यांचं पूर्णपणे काम 3 महिन्यांहून अधिक त्यांनी काम केलेलं आहे, तर त्या सर्व कामगारांना याचा लाभ घेता येणार आहे। आता बांधकाम कामगार योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। तुम्हाला बांधकाम कामगार योजना या वेबसाईटवरती जाऊन हा अर्ज भरायचा आहे। तर राज्यातील जेवढे बांधकाम कामगार आहेत त्यांना सर्वांना हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, याची ऑफलाईन पद्धत नाही। त्याच्यामुळे सर्व कामगारांनी जे बांधकाम कामगार आहेत तर त्यांनी जवळच्याच नेट कॅफेमध्ये असेल, जर तुम्हाला मोबाईलवरती अर्ज भरायचा असेल तर तुम्ही अर्ज सुद्धा मोबाईलवरती भरू शकतात। आता या बांधकाम कामगार योजनेचा अर्ज भरण्यासाठी जी कागदपत्रे लागणार आहेत तर ती पहिल्यांदा बघून घेऊयात। तर याच्यामध्ये जी कागदपत्रे आहेत त्याच्यातलं पहिलं कागदपत्र आधार कार्ड, सोबतच तुम्हाला रहिवासी दाखला लागणार आहे। तुमच्या गावातील पोलीस पाटील किंवा सरपंचाचा असला तरी पण चालू शकते। तिसरं जे कागदपत्र आहे ते म्हणजे पॅन कार्ड। पॅन कार्ड नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर पॅन कार्ड काढायचं आहे। आता चौथं जे आहे ते म्हणजे रेशन कार्ड। आता या रेशन कार्डमध्ये पिवळे किंवा केसरी असावे, पांढरे रेशन कार्ड चालणार नाही। पाचवं जे कागदपत्र आहे ते म्हणजे पत्त्याचा पुरावा, तुम्ही जिथे राहता आहे तिथला ॲड्रेस प्रूफ।
6वं जे कागदपत्र आहे तर तुम्ही 90 दिवस काम केलेलं आहे याचं सर्टिफिकेट घ्यायचं आहे तुम्ही जिथं कंस्ट्रक्शनमध्ये आहे त्यांच्याकडून. 7वं म्हणजे नोंदणी अर्ज. हा अर्ज तुम्हाला कुठेही भेटणार नाही. जिथं तुम्ही ही नोंदणी करणार आहात, जिथं फॉर्म भरणार आहात तिथेच तुम्हाला हा अर्ज भेटणार आहे. आणि 8वं म्हणजे तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर जो आधार कार्डला लिंक आहे. आता बांधकाम कामगार योजनेमध्ये कागदपत्रे भरपूर आहेत. तर आपण 8 कागदपत्रे बघितली. 9वं कागदपत्र आहे उत्पन्नाचा दाखला. आता उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखांपेक्षा कमीचा असावा. सोबतच तुमच्याकडे 1 लाखांपेक्षा जरी कमीचा असेल तरी पण चालू शकणार आहे. 10वं म्हणजे मतदान कार्ड. 11वं आहे बँक पासबुक. 12वं म्हणजे पासपोर्ट साईज फोटो. जे छोट्या आकाराचे फोटो असतात तर ते 2 फोटो लागणार आहेत आपल्याला फॉर्मवरती जोडण्यासाठी. आणि 13वं आहे ते जन्माचा दाखला. आता जन्माचा दाखला नसेल तर तुमच्याकडे वयाचा तरी तुमच्या दाखला पाहिजे. तुमच्या गावातील ग्रामपंचायत असेल किंवा जिथं काम करत आहात त्यांच्याकडून हा दाखला घ्यायचा आहे. आता 14वं म्हणजे कामगार प्रमाणपत्र. जिथं तुम्ही कंस्ट्रक्शन करत आहात ते देतील. 15वं म्हणजे घोषणापत्र. अर्जासोबतच हे घोषणापत्र असतं परंतु तुम्हाला तुमची स्वाक्षरी म्हणजे सही द्यावी लागते. आणि 16वं म्हणजे महत्त्वाचं अगदी कामाचा पत्ता. तुम्ही जिथं आता कंस्ट्रक्शनमध्ये आहे त्यांच्याकडून हे सर्टिफिकेट घ्यायचं आहे. आता बांधकाम कामगारांना लाभ कोणता भेटणार आहे या योजनांमध्ये? तसे तर तुम्हाला 32 योजनांचा लाभ भेटणार आहे परंतु मुख्यतः 4 योजनांचा लाभ बघून घेऊयात. तर तुमच्या मुलीच्या विवाहासाठी 51,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा केले जातात. सोबतच दुपारचे जेवण आणि संध्याकाळचे जेवण असे मिळून 2 टाइम तुम्हाला जेवण दिले जाते या शासनाच्या मार्फत. तिसरं म्हणजे बांधकाम कामगार योजना. यामार्फत तुम्हाला घर सुद्धा दिले जाते प्रधानमंत्री आवास योजना या योजनेमार्फत. आणि 4थं म्हणजे पूर्णपणे बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड दिलं जातं. या कार्डच्या द्वारे वेगवेगळ्या योजनांचा अजून तुम्ही लाभ घेऊ शकता. याचा अर्ज भरायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा. आता बघू शकता बांधकाम कामगार योजना याच्यामध्ये 32 योजनांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये तुमचा विवाह असू शकतो, शिक्षण असू शकतं, दवाखाने असू शकता, दुपारचे आणि संध्याकाळचे जेवण असू शकते. त्याच्याच पुढे मुलीच्या लग्नासाठी खर्च. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 51,000 रुपये तुमच्या खात्यावरती शासनाकडून दिले जातात तुमच्या मुलीच्या विवाहासाठी. अर्जदाराचे वय किती असावे? तर अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे. सोबतच बघू शकता अर्जदाराचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर लाभ घेता येणार नाही आणि 18 वर्षापेक्षा कमी असेल तरी पण लाभ घेता येणार नाही. आता अर्जदाराचे कामाचे दिवस किती भरले पाहिजे? तर अर्जदाराचे 12 महिन्यांमध्ये 90 दिवस म्हणजे कमीत कमी 3 महिने भरले पाहिजेत. आता अर्ज कसा भरायचा आहे? तर बांधकाम कामगार योजनेचा अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. आता याच्यामध्ये कागदपत्र इथे 8 आहेत तुम्ही बघू शकता किंवा स्क्रीन काढू शकता. सोबतच हिताने 8 आहेत म्हणजे 16 कागदपत्रे आहेत. तुम्ही याचा लगेच स्क्रीनशॉट काढून ठेवा, तुम्हाला याची गरज पडणार आहे. आणि बांधकाम कामगार योजनेमधला जो सर्वात महत्त्वाचा लाभ आहे तो विवाह खर्च 51,000 रुपये, दुपारचे संध्याकाळचे जेवण 2 वेळा, बांधकाम कामगारांना घर दिले जाणार आहे. सोबतच 4थं म्हणजे बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. आता अशा 32 योजना आहेत. जर तुम्हाला याचा ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवू आणि त्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल कशी भरायची आहे ते बघू.